ची माहिती दिली। तर मुसळधार पावसामुळे मुंबईची लाईफलाईन म्हणजेच लोकल सेवाही विस्कळीत झाली आहे। ट्रॅकवर पाणी साचलंय, त्यामुळे मध्य रेल्वे ठप्प आहे, तर पश्चिम रेल्वेची वाहतूक 20 ते 30 मिनिटांनी उशिराने सुरू आहे। विक्रोळी, कांजूर, भांडूप स्टेशन दरम्यान पाणी साचलं, त्यामुळे लोकल वाहतूक विस्कळीत झाली। याचाच परिणाम म्हणून अनेक स्टेशन्सवर गर्दी झाली आहे। लोकल सेवा ठप्प झाल्यानं कामावरून घरी परतणाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत। ठाणे, भांडूप, कुर्ला, घाटकोपर 4 ठिकाणची दृश्य। सगळीकडे पाणीच पाणी अशी स्थिती आहे। रस्त्यावर आणि त्यासोबतच रेल्वे ट्रॅकमध्ये देखील ठिकठिकाणी पाणीच पाणी अशी स्थिती बघायला मिळते। घाटकोपर स्टेशनवरून आपले प्रतिनिधी प्रशांत बढे आता आपल्यासोबत आहेत। प्रशांत, घाटकोपरची सध्याची पावसाची काय स्थिती आहे? अश्विन, सुमारे 3 ते 4 तास चालू आहे घाटकोपरमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो कोसळतोय आणि याचा थेट परिणाम मुंबईच्या जीवनवाहिनीवर पाहायला मिळतोय। माझ्या मागे जर बघितलं तर मी घाटकोपर रेल्वे स्थानकामध्ये आहे आणि या ठिकाणची स्थिती बघितली तर हा संपूर्ण प्लॅटफॉर्म आपल्याला गर्दीने भरलेला आपल्याला पाहायला मिळतोय। सुमारे 2 तासांपासून या ठिकाणी कोणतीही लोकल फिरकलेली नाहीये। आपण या ठिकाणी बघितलं तर शेवटची लोकल जी आहे ती 8 वाजताच्या दरम्यान या ठिकाणी आलेली होती आणि त्यानंतर हे सगळे प्रवासी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। एकूणच संपूर्णपणे जर रेल्वे स्थानक बघितलं तर ते गर्दीने भरलेलं आहे आणि जर मेट्रो स्थानकाच्या बाहेरची स्थिती बघितली तर इथे देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला जे प्रवासी आहेत ते या ठिकाणी खोळंबून पडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि दुसरा जर मार्ग जर बघितला तर लोकांसाठी दुसरा मार्ग जो असतो तो रस्ते मार्ग, मात्र रस्ते मार्गाची स्थिती तुम्हाला दाखवतो। रस्ते मार्गावर सध्या इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं आहे। घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या बाहेरची दृश्य आपण जर बघितली तर अशाच प्रकारे सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। जशी स्थिती रेल्वे स्थानकांची आहे तशीच रस्ते मार्गाची आहे। ठिकठिकाणी सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं आहे आणि रेल्वे स्थानकांमध्ये भांडूप रेल्वे स्थानक असेल, कुर्ला रेल्वे स्थानक असेल, ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे रेल्वे व्यवस्था जी आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे आणि रस्ते मार्गांवर देखील ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे या अशा प्रकारे रस्त्यांवर आपल्याला जर स्थिती पाहायला मिळते की पूर्णपणे पाणी भरल्यामुळे वाहतूक एलबीएस मार्ग असेल किंवा ईस्टर्न एक्सप्रेस हायवे असेल पूर्णपणे या ठिकाणी वाहतूक मार्गांवर देखील वाहतूक विस्कळीत पाहायला मिळत आहे। ठीक आहे, चाकरमाने आहेत 3 तासापासून या ठिकाणी खोळंबून पडलेत। अश्विन, खरंय प्रशांत, आपल्याला दृश्यांवरून याची तीव्रता बघायला मिळते। तू आपल्या सोबतच राहा। राजू सोनवणे आपले प्रतिनिधी सीएसएमटी स्थानकावरून आपल्या सोबत आहेत। राजू, मध्य रेल्वेवरचं प्रमुख स्थानक अर्थात सीएसएमटी, तिकडे काय परिस्थिती आहे? रेल्वेकडनं काय माहिती देण्यात येते? अश्विन, पाहतोय आपण मुसळधार पाऊस जे आहे ते गेल्या 4 तासापासून मुंबईत पडतोय आणि त्यामुळे रस्ते वाहतुकीपासून जे आहे ते रेल्वे वाहतुकीवरती सुद्धा परिणाम झालेला आहे। मी आता सीएसटी स्थानकामध्ये आहे आणि पाहतोय दृश्य का प्रवासी जे आहेत गेले 3 ते 4 तासापासून अडकून पडलेले आहे। आता काही वेळापूर्वी या ठिकाणी कर्जत गाडी जी आहे ती निघालेली आहे, मात्र इतर गाड्या ज्या आहेत त्या आपल्याला फलाटावरती आपल्याला पाहायला मिळतात। अजूनही अनेक गाड्या ज्या आहेत घाटकोपर, कुर्ला या ठिकाणी रखडलेल्या आहेत, त्यामुळे सगळे प्रवासी आपण पाहतोय लांब जाणारे सुद्धा या ठिकाणी अडकलेले आहेत। 7 वाजल्यापासून हे प्रवासी आलेले आहेत। काही प्रवासी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं बोलूया। किती वेळापासून थांबलेले आहात आणि कुठं जायचं नेमकं? 8 वाजल्यापासून इथे उभा आहे। 8:41ची गाडी लावली होती, ती अजूनही निघाली नाही, ती तशीच उभा आहे इथे अजूनपर्यंत। तुम्हाला कुठं जायचंय? किती वेळ झाला? आम्हाला शेलूला जायचंय, लय वेळपासून आलो, 8 वाजतापासून उभे आहे आम्ही। तर गाडीने कसं जाणार आम्ही? सकाळी परत कामाला येणार, कसं येणार आम्ही? मला काय अनाउन्समेंट केली गाड्या बंद आहेत? काय नाही केली अनाउन्समेंट, काहीच नाही केली। लोकांना इथे थांबवून ठेवलेलं आहे, काही अनाउन्समेंट केलेली नाही। आत्ता अनाउन्समेंट करतात। 2-2.5 तास झाले इथे उभा आहे आम्ही, 8 वाजल्यापासून उभा आहे। कसारा किती वेळापासून उभा? 2 तास झाला, आता 8 वाजल्यापासून उभा आहे आम्ही। विठ्ठलवाडी जायचंय, 2 तास झाले तो उभा आहे, गाडीच नाही एक पण। अनाउन्स पण काय करत नाही, काय सांगत पण नाही, गाडी सुटणार नाही सुटणार, काहीच नाही। सूचना किंवा काही कुठली माहिती दिली नाही? काहीच नाही, सूचना नाही दिल्या, काय नाही, काही सांगत नाही। मला कुठं जायचंय? सर कोई इन्फॉर्मेशन नहीं, कोई अनाउंसमेंट नहीं, पब्लिक के लिए 8 बजे से कोई ट्रेन नहीं है सर। भाई खाला जाना है। कितने घंटे से आप यहाँ पे खड़े? करीब हो गया सर 2.5 घंटे सर। कहाँ जाना है आपको? भाई खाला सर। आपको कहाँ जाना? डोंबिवली। किती वेळापासून उभे आहात? 3 तास झाले इथं उभा आहे, काही त्यांचा अलाउन्स नाही, काहीच नाही। गाड्या ज्या लावतायत त्यांचे पण इंडिकेटर लावून लगेच कॅन्सल करतायत। थोडंफार पब्लिकला काय त्यांनी हे दिलं पाहिजे ना।
आता अश्विन, आपण हे सगळी प्रवासी जे आहेत ते तासंतास इथे अडकलेले आहेत, मात्र रेल्वेकडनं कुठल्या प्रकारची अनाउन्समेंट आहे ती करण्यात आलेली नाहीये. गाड्या खरं चालू राजू, आणि आहेत, जसं तू बंद आहेत. सांगतेस अनेक प्रवाशांचा खोळंबा झालाय, कारण संध्याकाळपासून पाऊस आहे आणि आता आपल्याला चित्र बघायला मिळतंय